नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष दुधाचा मसाला तयार करणार आहोत। अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। या मसाल्यामध्ये एक असा पदार्थ वापरलेला आहे की ज्यामुळे तुम्ही दूध न आटवताही तुमचं दूध अगदी दाटसर तयार होणार आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा, तसेच रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या मसाल्यापासून तुम्ही हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये पौष्टिक दूध किंवा मग या मसाल्याचा वापर तुम्ही कोणतीही खीर बनवताना पण करू शकता। कोणताही हलवा, जसं गाजराचा हलवा, दुधी भोपळ्याचा हलवा, तसंच लाल भोपळ्याचा हलवा पण यापासून तुम्ही बनवू शकता। गोडाच्या कोणत्याही पदार्थामध्ये हा तयार दूध मसाला तुम्ही वापरू शकता। हा दूध मसाला तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवला तर 2 ते 3 महिने छान टिकतो। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। दूध मसाला बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। छोटी जी वाटी असते ना, त्याने मी इथे काजू घेतलेले आहेत। साधारण 25 काजू घेतलेले आहेत, 25 ते 20 बदाम आहेत आणि त्यापेक्षा थोडेसे कमी आपल्याला यामध्ये पिस्ता वापरायचा आहे। ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। छोटी वाटी पिस्ता पण मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। खरबुजाचं बी जे असतं ना, ते पण यामध्ये छोटी वाटीभर टाकून घेतले। 4 विलायची, अर्धा इंच जायफळ इथं मी विलायचीची साल काढून टाकून घेतलेला आहे। सर्व जिन्नस छान आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। फार भाजायचे नाहीत व फार कमीही भाजायचे नाहीत। साधारण 1-2 ते 3 मिनिट हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे जे ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत ना, आपल्या हाताला छान गरम लागतील असे हे भाजून घ्यायचे आहेत। आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता एका ताटामध्ये हे आपल्याला काढून थंड करून घ्यायचे आहेत। मी ड्रायफ्रूट्स एका ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत। व्यवस्थित हे ड्रायफ्रूट्स आपले थंड झालेले आहेत। एका मिक्सर जारमध्ये घेऊन हे जे आपल्याला जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची, फार बारीक नाही व फार जाड नाही अशी ही पावडर आपण तयार करून घेणार आहोत। दूध मसाला किंवा मग दूध मसाला प्रीमिक्स आपण मिक्सरवरती काढून घेतलेला आहे। एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे। फार बारीक नाही व फार जाड नाही, आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। आता यामध्ये असा पदार्थ आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यामुळे आपलं दूध अगदी दाटसर होणार आहे, ते म्हणजे दूध पावडर। एक छोट्या वाटीभर यामध्ये दूध पावडर टाकून घ्यायची। दूध पावडरमध्ये आपल्याला न आटवताही दूध हे दाटसरपणा येतो। तसेच काही केशर पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे। केशर आणि दूध पावडर टाकून व्यवस्थित आपल्याला मसाला हा छान मिक्स करून घ्यायचा आहे। केशरमुळे दुधाला रंग आणि वास छान येतो आणि दूध पावडरमुळे दुधाला दाटसरपणा लवकर येतो, आपण दूध न आटवताही। हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेतलेत। वरून आपण खिसणीने असे पातळ पातळ स्लाइस केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे। काजू आणि बदाम आणि पिस्ता हे ड्रायफ्रूट्स मी यामध्ये पण टाकून घेतलेले आहेत। पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपला हा दुधाचा मसाला छान तयार आहे आपला दूध मसाला। यापासून बनवलेलं दूध तुम्ही न आटवताही छान दाटसर तयार होतं। हा मसाला तुम्ही खिरीसाठी किंवा कोणत्याही हलवा बनवण्यासाठी पण वापरू शकता। दूध मसाला आपण तयार करून घेतलेला आहे। हा दूध मसाला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून 2 ते 3 महिने पण छान राहतो। रेसिपी नक्की करून पहा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।